चला तर मंडळी, आज सुवर्णास किचनमध्ये हेल्दी आणि पौष्टिक असा मावा केक बनला आहे। तो पण अगदी जाळीदार आणि स्पॉन्जी आणि खायला सुद्धा अगदी टेस्टी झालेला आहे। तर इथे मी एक पीस तुम्हाला तोडूनही दाखवते। तर हे बघा, आज मी आगारो 25 लिटर OTG मध्ये हा केक बनवला आहे। तर चला केक बनवायला सुरुवात करूया। सुरुवातीला एका मोठ्या काचेच्या बाउलमध्ये 60 ग्रॅम साजूक तूप घ्यायचं आहे। 80 ग्रॅम इथे आपण दही घेतलेले आहे। दही जास्त आंबट नसलं तरीही चालेल। 100 ग्रॅम पिठी साखर घ्यायची आणि 100 ग्रॅम मावा घ्यायचा आहे। आता यामध्ये 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि पाव टीस्पून बेकिंग सोडा घ्यायचा आहे। आता हे सर्व काही आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला यामध्ये 200 ग्रॅम बारीक रवा टाकायचा आहे। रवा अगदी बारीक घ्यायचा आहे। पुन्हा आपल्याला हे छान मिक्स केल्यानंतर यामध्ये जसं लागेल तसं दूध घालायचं आहे। दूध घातल्यानंतर बॅटर अशा प्रकारे झालं पाहिजे। शेवटी यामध्ये 2-3 थेंब व्हॅनिला इसेन्स टाकायचं आहे। थोडंसं दूध कमी वाटलं म्हणून टाकलं। आता आपलं बॅटर हे 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत 10 मिनिटे आपण ओव्हन प्रीहीट करून घेऊ। टेम्परेचर इथे मी 180 ठेवलेलं आहे। केकसाठी फक्त खालचा रॉड चालू ठेवायचा आहे आणि टायमिंग आपल्याला 10 मिनिटे लावायचं आहे। तर आता 10 मिनिटे आपला ओव्हन छान असा प्रीहीट झाल्यानंतर 10 मिनिटांनंतर हे बॅटर आपण एका केकच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। सर्व बॅटर अशा प्रकारे काढून घेतल्यानंतर यावरती ना छान असे ड्रायफ्रूट कट करून टाकायचे आवडीनुसार। आता आपला केक बेक होण्यासाठी ओव्हनचा टायमिंग आपल्याला 30 मिनिटे लावायचा आहे, अर्धा तास। केक छान बेक होतोय। अर्ध्या तासानंतर ऑटोमॅटिक हे ओव्हन बंद होतं आणि आपला केक छान असा मस्त तयार झालेला आहे। तर इथे मी तुम्हाला एक सुरी घालून दाखवते। सुरी अगदी क्लीन निघालेली आहे, म्हणजे आपला केक छान बेक झालेला आहे। तर हे बघा किती स्पॉन्जी झालेला आहे। तर आपला केक थंड होईपर्यंत आपण ओव्हन पण क्लीन करून घेऊ। तर ओव्हन क्लीन करणं पण अगदी इझी आहे। केक थंड झाल्यानंतर छान असा कट करून घ्यायचा। चला तर आता क्रिसमस जवळच येतोय, तर नक्कीच असा मावा केक करून बघा। एकदम स्पॉन्जी आणि जाळीदार टेस्टी झालेला होता। तर मग काय, आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। या ओव्हनमध्ये आपण अनेक पदार्थ बेक करू शकतो, वेगवेगळ्या रेसिपीज करू शकतो। आणि तुम्हाला जर हे प्रोडक्ट आवडलं असेल तर या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही परचेस करू शकता।